जीनस काय असतात? क्लोजली रिलेटेड स्पेसिस. अजून एक आहे त्याच्यामध्ये, काय आहे का अजून एक? ठीक आहे. ह्युमनचं मला फायलम सांग कोणता आहे, ह्युमन कोणत्या फायलम मध्ये येतात? व्हॉट इज द फायलम ऑफ ह्युमन बिंग? हा, फायलम काय आपलं? ठीक आहे, बस चला लक्ष द्या, मागचं रिवाइज करा बरं. हा धडा इव्हॅपोरेट होऊन जाते डोक्यामधून. आपला पुढचा घटक बघायचा आहे, त्याला म्हणतात टॅक्झॉनॉमिकल एड्स, AIDS. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबा हे जे टॅक्झॉनॉमी आहे ते आपण कशामध्ये मांडणी केलेलं आहोत. असे किती घटक आहेत यातून टोटली? 1 पासून ते 9 पर्यंत. त्यांचा आपण एक एक स्टडी करूया. त्यातला जो पहिला नाव आहे त्याला म्हणतात हर्बॅरियम. त्याला काय म्हणायचं? हर्बॅरियम. हर्बॅरियम मध्ये काय केलं जातं माहितीये का तुम्हाला? लहानपणी टीचरनं सांगितले असतील बघा, वेगवेगळ्या झाडांच्या पानं घेऊन या वहीला चिटकून, हे म्हणले होते ना, म्हणले होते की नाही? ठीक आहे, आता मी म्हणलो की झाड, तुम्ही काय करा, पानं आणू नका, झाडच लावून आणा, प्लांट्स छोटे छोटे, त्याला म्हणायचं हर्बॅरियम. म्हणजे हर्बॅरियम म्हणजे काय? इट इज द स्टोअर हाऊस, ज्याच्यामध्ये आपण डिपॉझिट, स्टोअर हाऊस राहतं ना, डिपॉझिट करून ठेवता, साठवून ठेवता, ऑफ अ प्लांट स्पेसिमन दॅट इज द ड्राय म्हणजे वाळून ठेवलेले, ड्राईड म्हणजे कसे? वाळून ठेवलेले, आणि प्रेस करून ठेवले. ते कसे येतात? चिटकून ठेवले जातात, प्रेस करून ठेवले जातात, त्यांना काय म्हणायचं? हर्बॅरियम. अँड दे आर प्रिझर्वड ऑन अ शीट. फॉर एक्झाम्पल, आता ही एक शीट आहे, ओके, आणि मी काय केलं, याच्यावर एक तुळशीचं झाड घेतलो, त्याला वाळू घातलो, ती प्रेस करून ह्याला चिटकून टाकलो, वर एक कव्हर लावलो व्हाईट कलरचं ट्रान्सपरंट, ओके. मग आता हे शीट काय झाली, माझं हर्बॅरियम तयार झालं. हे मी काय देतो? सबमिट करून टाकतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? प्रत्येक प्लांटला स्टोअर केलं जातं. तुम्ही साप बघल्या काय? त्या ह्याच्यामध्ये राहत होते. आता ते अॅनिमल आहेत ना, म्हणून त्याला अलग प्रिझर्व करावं लागतं, आणि ह्या प्लांटला काय करावं लागते? अलग प्रिझर्व करावं लागते. यांच्यामध्ये काय केलं जातं? त्यांना वाळवले जाते, प्रेस केलं जातं, आणि प्रिझर्व केलं जातं शीटवर. अँड दे आर अरेंज्ड अकॉर्डिंग युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड क्लासिफिकेशन. आणि त्यांना कशा पद्धतीनं अरेंज केलं जातं? जगामध्ये जी ऍक्सेप्ट केलेली पद्धत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर पहिल्यांदा थायलोफायटा घेतला तर पहिल्यांदा थायलोफायटा ठेवणार, त्याच्यानंतर ब्रायोफायटा, त्याच्यानंतर टेडोफायटा, त्याच्यानंतर अँजिओस्पर्म, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म. एका सिक्वेन्सनं तुम्ही त्याला काय करता? क्लासिफाय करून ठेवलेलं असतं. अँड हर्बॅरियम शीट्स आर लेबल्ड. आता एवढं जर केलं, त्याच्या खाली नाव बिव काय लिहावं लागेल ना, आपलं बी नाव लिहावं लागते, ज्याने दिलंय, आणि त्या झाडाचं पण नाव लिहावं लागेल, काही इन्फॉर्मेशन लिहावं लागेल, ठीक आहे. मग त्याची इन्फॉर्मेशन लिहिली जाते, आणि त्याच्यासोबतच काय लिहिलं जातं? त्याचं डेट, आणि हे कुठून कलेक्ट केलं होतं, द प्लेस ऑफ कलेक्शन. आणि त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये लोकल, आणि त्याचं इंग्लिश नाव, लोकल नाव, आणि त्याचं बोटॅनिकल नाव, त्याची फॅमिली, त्या आणि कलेक्टर्स नेम म्हणजे काय? आपल्या कलेक्टरचं नाव लिहायचं नाही, ज्यानं जमा केले की नाही त्याचं नाव लिहायचं, म्हणजे तुमचं नाव लिहायचं. समजालंय? आपण अशी डायग्राम काढताय की नाही? डायग्राम काढण्यापेक्षा डायरेक्टली प्लांट घेणं, प्रेस करणं, चिटकून इथं रेडीमेड करून ठेवणं, त्यालाच म्हणायचं हर्बॅरियम. ठीक आहे. आता इथे बघा, हे अशी शीट करून ठेवले जातात कॉलेजमध्ये. आता याला काय असं चिटकवलं जातं, याला चिकट टेपनं, ट्रान्सपरंट चिकट टेप असते बघा, त्याचा वापर करून काय केलं जातं? याला चिटकलं जातं. आपण सुद्धा करू शकता, ठीक आहे, पण आत्ताच करायचं नाही. हा, ड्रायच का? ड्रायच कारण की त्याच्यातलं पाणी काढून टाकल्यानंतर ते जास्त दिवस राहू शकतात, म्हणून ड्रायच प्लांटचा वापर केला जातो. ठीक आहे. वाळलेलं, ड्राईड म्हणजे कसं रे? वाळलेलं. आता पुढचं आहे बोटॅनिकल गार्डन. म्हणजे काय रे? जिथं काय असतात? झाडं झुडपं, ओके, फुलाची झाडं, हे झाडं. बोटॅनिकल म्हणजे बॉटनी मधले इम्पॉर्टंट प्लांटचं गार्डन. म्हणजेच काय? बोटॅनिक. शायरांना बसटला गेल त्याच्या बाहेर आहे बघा, त्याला नाव आहे बॉटॅनिकल गार्डन. तिथं आपलेच प्लांट आहेत, ते काय बॉटनीचे प्लांट असल्यासारखे नाही. आंब्याचं झाड, हे झाड, ते झाड, ते आम्ही लावल्या होत्या आमच्या टाइमला. ठीक आहे, ते होईल बोटॅनिकल गार्डन. अँड दीज आर द स्पेशलाइज्ड गार्डन्स हॅव्हिंग द कलेक्शन केलं जातं ऑफ अ लिव्हिंग प्लांट फॉर द रेफरन्स अँड आयडेंटिफिकेशन. त्याच्यामध्ये काय? रेफरन्स आणि आयडेंटिफिकेशन साठी त्यांची काय केले जाते? त्यांना कलेक्ट करून त्या गार्डन मध्ये लावलं जातं, म्हणून त्याला काय म्हणतात? बोटॅनिकल गार्डन म्हणतात. आणि इच प्लांट इज द लेबल्ड, म्हणजे सांगावं लागलं ना ह्याचं नाव बिव काय, काम काय, तर त्याला लेबल, अँड त्याचं बोटॅनिकल नाव लिहावं लागतं, त्यासोबत त्याची काय लिहावं लागतं त्या ठिकाणी?
फॅमिली, त्याला म्हणतात बोटॅनिकल गार्डन. हे बोटॅनिकल गार्डन आहे. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे ते पेपरमध्ये हेच येते. आलं होतं का? कवा आलं? ठीक आहे, हे असं येतात लखनौ. ठीक आहे. आणि बोटनी वाले अभ्यास करतात बोटॅनिकल गार्डन मध्ये आणि झू वाले अभ्यास करतात झूलॉजिकल पार्क मध्ये. ठीक आहे. फेमस बॉटॅनिकल गार्डन आहेत काही. पहिला आहे रॉयल बॉटॅनिकल गार्डन ऍट द क्यू. कुठं आहे हे? इंग्लंड मध्ये आहे. इंडियन बॉटॅनिकल गार्डन होवार्ड वेस्ट बेंगॉल मध्ये आहे. नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? लखनौ. IMP आहे पेपर मध्ये. मॅच द पेअर, इकडे नावं देतात, तिकडे ABC फुडका मी पाहू टीका करावं लागतात. समजलं? म्हणजे आता क्यू कुठं आहे रे? इंग्लंड, त्याचं नाव आहे रॉयल. ठीक आहे. इंडियन बॉटॅनिकल म्हणतात हौरात, कुठं आहे ते? वेस्ट बेंगॉल. आणि लखनौ मध्ये तर कोणतं आहे? नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च. समजलं? पहिलं कोणतं बघलं आपण? हार्बेरियम, शीट तयार करायच्या. दुसरं कोणतं बघल्या? बॉटॅनिकल गार्डन. आता तिसरं बघूया. असे किती येते? 9. त्यानंतर आहे बायोलॉजिकल. आता बायोलॉजिकल मध्ये प्लांट पण येतात आणि अॅनिमल पण येतात. बघा हे सगळं बायोलॉजिकल काय आहे? म्युझियम आहे. कधी म्युझियमला भेट दिला का? म्युझियम काय असते तुम्हाला माहिती? जुने राजे रजवाडे. म्युझियम म्हणजे जुन्या वस्तू दाखवल्या ठेवतात, त्याला काय म्हणतात? धूम 3 बघल्या? रितेश देशमुख आला, काय नाव त्याचं? ऋतिक रोशनचा डायमंड चोरी करते बघा, ते म्युझियम मध्ये ठेवलं, ते म्युझियम राहते. आणि बायोलॉजिकल म्युझियम म्हणजे प्राणी पक्षी वनस्पती यांचं म्युझियम हे दाखवण्यासाठी जिथं ठेवले. आता हे काय जिवंत असतात का? त्यांची डेट झालेले असतात. त्यांना काय म्हणायचं? रे ओंकार लक्ष दे बाबा, कुठे द्या ना. त्याला काय म्हणतात? बोटॅनिकल म्युझियम. अँड इट इज द कलेक्शन ऑफ प्रिझर्वड प्लांट्स अँड फॉर द स्टडी अँड द दॅट इज नोन ॲज द बायोलॉजिकल म्युझियम. बघा आहेत काय त्या कॉलेजला असतात ते, त्याला म्हणायचं बायोलॉजिकल म्युझियम. समजलं? पहिलं. दुसरं बॉटॅनिकल. तिसरं बायोलॉजिकल म्युझियम. ठीक आहे. त्यानंतर आहे, हो तेच आहे बघा, मॅमोथ म्हणतात. ते मॅमोथ माहितीये का? हत्तीपेक्षा हाईटला मोठे असतात, ते कोण असतात? दे आर द मॅमोथ. त्यांना म्हणतात, हा त्यांच्यापेक्षा हाईट मोठी असते त्यांची. हे कोण आहेत? मॅमोथ. ठीक आहे. हे बायोलॉजिकल म्युझियम आहे. किंवा डायनासोरचे पिक्चर बघलाय का तुम्ही कधी? ज्युरासिक वर्ल्ड. त्याला फिरायला नेतात एखाद्या स्कूलवाल्याला, दाखवतात. ते सगळे काय आहेत? बायोलॉजिकल. ते काय असतात? म्युझियम असतात. ठीक आहे. अ म्युझियम कंटेस्ट. आता म्युझियम मध्ये काय काय असतं? स्पेसिमन असतात, जे काय केलेले असतात? साठवून ठेवलेले असतात, प्रिझर्व केलेले असतात इन अ प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन कंटेनर्स और जार. एखादा मासा मला प्रिझर्व करायचा आहे, मेलेला आहे, ठीक आहे, असं डायरेक्ट टाकलं तर ते तळाला जाते. पण त्याला काय करतात? काहीतरी सपोर्ट बांधतात, एखादी स्लाइड, काचाची एखादी स्लाइड ठेवतात आणि त्याला बांधून फॉर्मॅलिन नावाचं एक लिक्विड असते, ते पाणी पाणी असते बघा, फॉर्मॅलिन, त्याच्यामध्ये डीप करून काय केलं जातं? ठेवलं जातं, प्रिझर्व केलं जातं. त्यानंतर ड्राय केले जातात प्लांट्स आणि अॅनिमल्स. काही आता काही अॅनिमल्स आहेत, जसं की एखादा पक्षी आहे, पक्षामधले सगळे ऑर्गन काढून फेकून देतात, तशी बॉडी जशी तशी ठेवतात. अरे हा, माहित नाही? ठीक आहे. ते काय असतात? ड्राईड केलेले असतात. इन्सेक्ट आहेत, इन्सेक्ट प्रिझर्व इन द इन्सेक्ट बॉक्सेस. आता इन्सेक्टला प्रिझर्व केले जातात इन्सेक्टच्या बॉक्सेसमध्ये आफ्टर द कलेक्टिंग, किलिंग, आणि त्यांना काय केलं जातं? पिन केलं जातं. आता पिन म्हणजे कसं? असं तुम्हाला येशू कृष्णांचं माहिती आहे ना, पिन केलेलं, त्या पद्धतीने या इन्सेक्टला पिन करून स्टडीसाठी वापरलं जातं. त्यानंतर स्टफ्ड, हा पहिलं होतं, आता मारू देईनात, आता बंद आहे. आता ते पहिल्याच कलेक्शन वापरायचं. आता जर हे करायचं असेल तर तुम्हाला परमिशन घ्यावं लागतं. काही कॉलेजेसला परमिशन असते, त्याला इथिकल परमिशन म्हणतात, आणि काही कॉलेजेसला नसते. ओके. स्टफ्ड लार्जर एनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स अँड कलेक्शन ऑफ द एनिमल स्केलेटन. हे तर तुम्ही बघले असाल, एनिमल स्केलेटन. आता आम्ही ज्या कॉलेजमध्ये आहे की नाही, छोटे छोटे बेबी असतात बघा, त्यांची बॉडीच होती. हा, मी तुम्हाला दाखवतो, फोटो घटना झाले उद्या, आज हुडकितो. म्हणजे 1 महिन्याचं लेकरू कसं असतं, 2 महिन्याचं कसं असतं, 3 महिन्याचं कसं असतं, त्याचं काहीतरी झालं असेल, देतात तिकडे मेडिकल वाले, आणि इथंच प्रिझर्व करून अभ्यासासाठी ठेवलं जातं. ठेवतात आपल्याला, पण हे आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. अभ्यास करायचं म्हणलं तर कोण आहे वो? क्या हुआ? ठीक आहे. पहिलं कोण आहे मग?
दुसरं, तिसरं, आता चौथं पुढे बघूयात आपण. ठीक आहे, आता कोण आहे झूलॉजिकल पार्क. पुण्याला कधी गेले का? तिथं बघा आहे, बघा ते कोणतं आहे, कोथरूडचं आहे का झूलॉजिकल पार्क आहे बघ, तिथे साप बिपा असतात. हा बर, साप आहे का? हा आहे का? मी गेलो होतो एकदा, तिथं फक्त साप आहेत 2-3, हास्वल आहे राहतात ते. काहीच बोललं नाही. मी लाईफ मध्ये लहान होतो, लई लहान होतो ना, म्हणजे आय थिंक 6 वर्षाचा असताना आमच्या गावामध्ये आहे की नाही, पहिला अस्वलाचा खेळ दाखवत होते. मग आमची शेवटची पिढी होती जी अस्वल असं रिअल बघला डोळ्यानं. तुम्ही कधी बघलाय नाही रिअल मध्ये? असं बघल्या तरी लई दुरून, एवढ्याच जवळून बघल्या अस्वल नावाचं आहे. बघितले कुठं? मी असं म्हणणार तुला, असं फिरता चालता फिरता. ठीक आहे, ओके. तर ते आता झुलॉजिकल पार्क्स मध्ये काय असतात? लाईव्ह वाईल्ड अॅनिमल्स. आता वाईल्ड म्हणजे रानटी, जंगलातले सगळे प्राणी कशामध्ये असतात? झुलॉजिकल पार्क मध्ये असतात. आणि त्यांना काय केलं जातं? फ्रॉम द एन्व्हायरमेंट अंडर द ह्युमन केअर. ह्युमन केअर केलं. तुम्हाला ते काल परत एक व्हिडिओ आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही, खूप वर्षाखाली, 2-3 वर्ष झाले असतील. एक व्यक्ती जातो बघायला वाघाला, आणि झुलॉजिकल पार्क मध्ये, आणि त्याच्या मध्ये पडते बघा, ते वाघ त्याला एका साईडला आणून टाकते. भरपूर असे केसेस होत राहतात. फोटो काढायला जाऊन पडते त्यांना. ठीक आहे, ते असतात झुलॉजिकल पार्क. आणि हेल्प्स टू लर्न अबाउट देअर फूड, ते काय खातात आणि त्यांचं वागणं कसं आहे, बिहेवियर, त्यांचा अभ्यास करण्यासाठी काय असतात? ते झूलॉजिकल पार्क असतात. लक्षात ठेवा. मग झूलॉजिकल पार्क मधले ऑर्गॅनिझम जिवंत असतात का रे? असतात. मगर, क्रोकोडाईल इथे दिले बघा, याला खायला फुकट भेटते. टॉर्टॉइज आहे, हत्ती आहे, बियर आहे, लॉयन आहे, ठीक आहे, माणसं आहेत. अरे खरं जाऊन बसू शकता ना एक का? हा स्पेसिसच आहेत. इथं बघा, पाप गरीब बालाजीला जाता जाता गेल तर बालाजीला कोणी असंच बघायला की ते तसं आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तिथं. साप आहे इथं, आणि त्याच्यानंतर हत्ती आहेत, माकड आहेत बघा. हे आहे झुलॉजिकल पार्क. आता हा शब्द तुम्हाला आठवण्यात चालतं ना, की काय असते? की म्हणजे काय बघा, इट इज द analytical method of identification of organism based on the similarities and dissimilarities. म्हणजे एखादा 2 ऑर्गॅनिझम आहेत, त्याच्यामधलं सारखेपणा आणि विविधता यांचा अभ्यास करून मांडणं, त्याला म्हणतात की. आता काय मांडतात बघूयात. इट बेस्ड ऑन द कॉन्ट्रास्टिंग. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे सारखे. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय? सारखे. कॅरेक्टर जनरली इन अ पेअर कॉल्ड ॲज द कपलेट. त्याला काय म्हणतात? कपलेट. जर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, सारखे कॅरेक्टर जर पेअर मध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं? कपलेट बनायचं. अँड इच कपलेट हॅज अ 2 अपोजिट ऑप्शन्स. ओनली रिलेव्हंट ऑप्शन इज accepted and the other is rejected. Each statement in the key is called as the lead. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे, इथं बघा, सॅलामेंडर आहे, लिझार्ड आहे. सॅलामेंडर आणि लिझार्ड. सॅलामेंडर म्हणजे, आणि लिझार्ड म्हणजे, आता विचारलंय, या सॅलामेंडरची स्किन ड्राय असते की लिझार्डची? सॅलामेंडरची स्किन काय असते? ड्राय असते की लिझार्डची? आणि इथे बघा, हेअर्स कोणाचं? लिझार्डवर हेअर्स असतात की टायगरवर? म्हणजे आपण त्यांचे कॅरेक्टर शोधायला, म्हणजे सिंपली फाइंड आउट द कॅरेक्टर, सिमिलर और डिसिमिलर कॅरेक्टर फ्रॉम दॅट ऑर्गॅनिझम दॅट इज नोन ॲज अ, त्याला काय म्हणायचं? क्री. आणि क्रीला या ठिकाणी ब्रँचिंग टाईप आहे. इथं बायपेडल म्हणजे काय रे? आता आपण जर तुम्हाला म्हणलो की एक माकड आहे, किंवा माकड म्हणण्यापेक्षा एप आहे, गोरिला आहे, आणि एक मेल आहे, मेल फिमेल आहे, ह्युमन बिंग आहेत, त्या दोघांमधलं सारखं काय? त्यांच्या शरीरावर केस आहेत, ओके, ते स्तनधारी आहेत, मॅमरी ग्लँड्स आहेत, ठीक आहे, ते बायपेडल आहेत, पायावर चालतात. समजलं का? हे त्यांचे काय की आहेत. आणि याच्यापासून जे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटतं ना, त्याला लीड म्हणतात. सीआयडी बघलं का? डॉक्टर साहेब म्हणणं काय? लीड मिली हमें. लीड, लीडचा अर्थ होय काहीतरी भेटणं. ते की मध्ये म्हणतात, एखादी इन्फॉर्मेशन भेटली तर त्याला काय म्हणतात? लीड म्हणायचं. ओके. आणि हे पेअर कॉन्ट्रास्टिंग पेअर मध्ये असतात, त्यामुळे कपलेट म्हणायचं. लक्षात ठेवा, हे सिलेबस मध्ये नाही, कट झालंय असं म्हणाले. बघूयात, आलं तर बघता येईल. आता की मध्ये काय काय येतात बघा, लक्ष द्या.
लई कहाणी थोडीशी डीप मध्ये आहे. ग्राम पॉझिटिव्ह की ब्रांचिंग मध्ये काय काय सांगायच्यात. ठीक आहे, काय लक्षात ठेवू नका, की सोडून द्या, डीप मध्ये जाते ते. आता फ्लोरा, फ्लोराचा मिनिंग काय मी सांगलोय ना तुम्हाला. फ्लोरा नाही सांगितलंय. फ्लोरा म्हणजे फ्लोरा म्हणजे वनस्पती. फ्लोरा आणि फोना दोन घटक असतात. ओके, फ्लोरा इट इज द ऍक्च्युअल अकाउंट ऑफ हॅबिटॅट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ अ गिवन एरिया. फॉर एक्झाम्पल, आपल्या मुखेडमध्ये जेवढे वनस्पती आहेत ना, त्या सगळ्याला मी काय म्हणतो, म्हणजे एक स्पेसिफिक एरियामध्ये त्याला काय म्हणायचं, जेवढे वनस्पती. आता असं नाही की बाबा ते एक आंब्याचं झाड आहे, दुसरं पिंपळाचंच आहे, असलं नाही. वनस्पती आहे का, संपलं. म्हणजे सगळ्या वनस्पती कोणामध्ये येतात, आणि जर प्राणी असेल तर कशामध्ये येतात, फौना. फौना म्हणजे काय, ॲनिमल्स. आणि फ्लोरा म्हणजे काय, आता लक्षात कसं, फ्लावर माहितीये का, फ्लोरा फ्लावर सारखं वाटलं का थोडं, मग फ्लोरा म्हणजे काय लक्षात ठेवायचं, प्लांट्स. समजाले. आता त्या प्लांट्स मध्ये कोणतं बी असू द्या, मँगो असू द्या, बनाना असू द्या, कोणतंही असू द्या, त्याच्यामध्ये येऊन जाते. आता काही पुस्तकं दिलेत, फ्लोरा ऑफ द पॅन हिमालया. यू नो हिमालया, हिमालयात आढळतात ना वनस्पती, आढळतात की नाही. मग तिथल्या मॅन्युअल ऑफ हार्मफुल मराईन मायक्रो अल्गी. आता अल्गी, अल्गी माहिती आहेत ना, मायक्रो ऑर्गॅनिझम, ते सुद्धा काय वनस्पती आहेत का, कारण की ते फोटोसिंथेसिस करतात. जे कोणी फोटोसिंथेसिस करतात ते कोण असतात, फ्लोरा असतात, लक्षात ठेवा. आणि जे फोटोसिंथेसिस करत नाहीत ते एकतर मायक्रो ऑर्गॅनिझम नाहीतर फौना असतात. समजलं. ओके, बघा आता त्यानंतर आहे मॅन्युअल्स. मॅन्युअल्स आर द रेकॉर्ड that contains information for identification of names of the found in the area. मॅन्युअल, तुम्ही कधी नवीन एखादं मोबाईल घेतला, कूलर घेतल्या, टीव्ही घेतल्या, त्याच्यासोबत एक कागद येते बघा, मेन्यू, आणि त्याच्यामध्ये सांगते की बाबा याचा वापर असा करा, तसा करा, चालू करायचं असेल तर लाल बटन दाबा, बंद करायचं असेल तर हिरवा, येते की नाही, त्याला म्हणतात मॅन्युअल्स. तसंच प्लांट बाबतीत, पक्षा बाबतीत, सगळ्या बाबतीत असते की बाबा ते पक्षी कोणता आहे, हे वनस्पती कोणती आहे, हे ओळखायचं असेल तर ते कोण असतात, मॅन्युअल असते. म्हणजे मॅन्युअल्स आर द रेकॉर्ड, एक रेकॉर्ड आहे, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते कशाची, आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसिस दॅट फाउंड इन द एरिया. समजलंय, ते असतात मॅन्युअल. त्याच्यानंतरचा घटक आहे these आर द रेकॉर्ड दॅट कंटेन इन्फॉर्मेशन ऑफ. आता एनी वन टॅक्झॉन. टॅक्झॉन म्हणजे काय, कोणता बी एक टॅक्झा, कोणता पण एक, त्याला म्हणतात टॅक्झॉन. आणि त्याच्यानंतर आहे कॅटालॉग. काय आहे, कॅटालॉग. इट इज द अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ स्पेसीज. आता अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ स्पेसीज म्हणजे काय, एवढ्या ज्या स्पेसीज आहेत, अल्फा, ए नावाच्या, बी नावाच्या, सी नावाच्या, म्हणजे अल्फाबेटिकल स्पेसीज, अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ स्पेसीज दॅट इज नोन ॲज द लॉग. माहिती आहे का तुम्हाला, लॉग टेबल असतो बघा, 1 2 3 4 सिक्वेन्स न असतो ना, तसंच याच्यामध्ये अल्फाबेटिकल सिक्वेन्स न स्पेसीसचे काय दिले जातात, नावं, त्याला म्हणतात कॅटालॉग. ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचा काय झालेला आहे, पहिला टॉपिक झालेला आहे. नोट्स एकच पान आहे, फ्रंट आणि बॅक सगळंच दिलंय, ते सगळ्याच्या सगळं आता वाचायचं. बाकीचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये 11वीचा दुसरा धडा चालू करणार आहोत, जे अतिशय महत्वाचा आहे. पहिला तेवढा नाही, पण दुसरा महत्वाचा आहे, पहिला बेसिक आहे. ठीक आहे, चला वाचत बसा. बाय, टॅब काहीतरी आणखी क्लास जॉईन करावं लागेल.